हरिओम. आत्माराम त्यागनिरूपण भाग 22. आपण सगळ्यांनी आधी दासबोध वाचला समर्थांचा. सगळे विषय समर्थांनी त्यामध्ये अगदी बद्धावस्थेपासून ते सिद्ध अवस्थेपर्यंत जाणाऱ्या मानसिकतेला पेलवणारे सगळेच त्यामध्ये विषय घेतलेले आहेत. पण दासबोधामध्ये हेही सांगितलं की राजकारणाचं कसं आहे, नित्य प्रपंचामध्ये कसं असावं, परमार्थामध्ये कसं असावं, देह म्हणजे काय, कसा आहे. एवढंच नाही तर मी खरा कोण आहे त्याची ओळख करून दिलेली आहे. पण तरीही आम्ही जे श्रोते आहोत, आपण जे अभ्यासक आहोत, आमच्यात फार तितका काही बदल झाला आहे असं समर्थांना वाटलं नाही. म्हणूनच त्यांनी आपल्यासाठी आत्माराम दिलेलं आहे. आणि 20व्या ओवीमध्ये समर्थ आम्हाला सांगतात, दासबोधीचे समासी निर्मूळ केले मीपणासी, या निरूपणे ही वृत्तीसी पालट दिसेना. आणि म्हणून आता 21व्या ओवीमध्ये पुन्हा एकदा आम्हाला सांगतात की म्हणोनी न पुसता सांगणे, म्हणोनी न पुसता सांगणे, घडले शिष्या तुझ कारणे, आता तरी सोये धरणे श्रवण मननाची. इतका दासबोध वाचला, पण पारायण केली, सगळं झालं, बदल फारसा काही झाला नाही, आचरणामध्ये फार काही आलेलं नाही आहे. आणि म्हणून आता सांगतात की तू जरी विचारलं नाही तरी आता मी तुला सांगतो की बाबा रे, नुसतं वाचन करून होणार नाही, ऐकून होणार नाही, तर ते आधी अप्लाय केलं पाहिजे. इन्फॉर्मेशन महत्त्वाची नाही आहे, ती आपण अप्लाय किती करतो, आपल्या कृतीमध्ये किती आणतो. प्रत्येक क्षणाला आम्ही चिंतन कशाचं करतो, मग आमची बुद्धी, आमची वृत्ती, आमचं मन, आमचं चित्त हे प्रपंचाचं चिंतन करतं आहे का परमार्थाचं चिंतन करतं आहे, याचा सातत्याने विचार करायचा. आता बघा, आम्ही एखादी साधी गोष्ट आहे, ती तिला तसं म्हणाली, ती तिला तसं म्हणाली करत करत इकडून तिकडे जे पलटत जातं ते इतकं पळतं तो विषय. मग हे काय गरज आहे का? ती तिला काय म्हणाली हे महत्त्वाचं नाही आहे, तर संतांनी आम्हाला काय सांगितलं हे महत्त्वाचं आहे. श्रवण मनन कशाचं करायचं, तर संत वचनाचं करायचं. पण आम्ही प्रापंचिक गोष्टींचं करतो, हे करू नये यासाठी आम्हाला मग कुणाची साथ घ्यायची आहे, कुणाचं उदाहरण दिलेलं आहे, तर ते 22व्या ओवीमध्ये समर्थ आम्हाला सांगतात, चातक पक्षी वरीच्या वरी, चातक पक्षी वरीचा वरी, चंचू पसरून थेंबुटा धरी, जीवन सकळही अभेरी भूमंडळीचे. बघा, चातक पक्षी जमिनीवरचं पाणी घेत नाही, त्याचं सोवळं म्हणजे खरंच कडक सोवळं आहे. आता हे सोवळं म्हणजे काय, तर याच्यामध्ये म्हणजे वेगळा अर्थ नाही घ्यायचा, तर स्वच्छ, निर्मळ, पवित्र हा अर्थ आहे. हा काय करतो, तर आकाशातून जेव्हा थेंब पडेल तेव्हाच चंचू पसरून म्हणजे त्याची चोच उघडतो आणि तो थेंब ताबडतोब ग्रहण करतो. जमिनीला स्पर्श झालेला थेंब घ्यायचाच नाही असा नियमच आहे त्याचा. मग आम्ही जे साधक आहोत, तर आम्ही काय करायचं की जसा तो शुद्ध तेवढंच ग्रहण करतो, तसं आम्ही फक्त ग्रंथ, संत हे जे सांगतात तेवढंच ग्रहण करायचं. प्रापंचिक गोष्टींना मनामध्ये जास्त स्थान द्यायचं नाही, कर्तव्यपूर्तता करायची आणि तिथून अलिप्तता घडून घेता आली पाहिजे. अलिप्तता व्हायचं आहे म्हणजे शरीराने बाजूला नाही व्हायचं तिथून, तर मनाने बाजूला व्हायचं आहे. म्हणून आत्माराम ही पुढची पायरी. यामध्ये ते साधकाला सांगतात की तू शुद्ध श्रवण तेवढं तुझ्याकडून घडल्या गेलं पाहिजे. शुद्ध श्रवण कोणतं, ते समर्थांनी दासबोधात सांगितलं आहे. ते म्हणतात की श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ. एकदा एक राजाने आपल्या दरबारामध्ये आपल्या गुरूंना बोलवलं होतं आणि एक नृत्यांगणा बोलवली होती. आणि ती नृत्यांगणा रात्रभर तो नृत्याचा कार्यक्रम होत होता आणि तबला वादकाला सकाळी सकाळी झोप लागत होती.
त्यावेळेस ती नृत्यांगना नाचता नाचता म्हणून गेली की बहुत बीती थोडी बची पल पल जाए भीत, एक पल के कारण कलंक न लग जाए. आणि राजाने काय केलं होतं की त्या नृत्यांगणेवर पैसे उधळण्यासाठी म्हणून आपल्या गुरूंना आमंत्रित केलेलं होतं. हे ज्या वेळेत त्या गुरूंनी ऐकलं त्या क्षणाला त्यांच्या वृत्तीमध्ये पालट झाला आणि त्यांनी ताबडतोब उठले आणि त्या नृत्यांगणेचे पाय धरले. म्हणाले, बाई आजपासून तू माझी गुरु. आयुष्य सगळं मी अध्यात्म श्रवणामध्ये गेलं, फक्त श्रवण केलं, पण मनन आणि चिंतन केलं नाही. तुझ्या एका वाक्याने माझं सगळं आयुष्य बदललं की बहुत बीती थोडी बची पल पल जाए बीत, एक पल के कारण कलंक न लग जाए. आयुष्य याच्यामध्ये गेलं, पण हे करताना माझ्या लक्षात आलं नाही की याच्यामुळे कलंक माझ्या आयुष्याला लागणारा आहे. आणि म्हणून श्रवण कसं असावं, तर अशा पद्धतीने की तात्काळ कृती तात्काळ पालटल्या गेली पाहिजे. त्याच्याकरता कानामनाची चोच उघडी राहिली पाहिजे. मग मनन निधिध्यासनानं ते श्रवण केलेलं आत शिरेल, म्हणजे चित्तात राहील. आता बघा, आई आपल्या मुलाला दूध जेव्हा पाजते, चमच्यानी वगैरे जेव्हा दूध पाजत असते, तेव्हा लहान बाळ काय करतं, ओठ असं घट्ट मिटवून घेतं, उघडतच नाही. बरं ठीक आहे, आई कडू औषध पाजत असताना त्यांनी ओठ मिटले तर ठीक आहे, पण दूध पितानाही जेव्हा असे घट्ट ओठ मिटवून घेतो तेव्हा आई काय करते की त्याच्या तोंडात बोट घालते आणि त्याला आ करायला लावून दूध पाजते. समर्थांचाही हा आपल्या शिष्यासाठी असाच आईच्या प्रेमळपणाचा वरदहस्त देऊन ते म्हणतात की श्रवणमननाची चोच उघडी ठेव. त्यामध्ये असं काही तुझ्यामध्ये बदल झाला गेला पाहिजे की शुद्ध श्रवणाचे थेंब जसंच्या तसा ग्रहण कर. ऐकता ऐकता आपलं स्वतःचं काही त्याच्यामध्ये आगाऊचं मिसळू नकोस, म्हणजे आपले विकार त्याच्यावर लादू नकोस. जसं सांगितलं आहे तसं स्वीकार कर. वरच्यावर अधरपणे झेलून घे, आपले दोष त्यावर लावू नको. अध्यात्मामध्ये सद्गुरूंकडून जे श्रवण करायचं ते तन्मयतेनं, उत्कटतेनं, उत्कंठनं, म्हणजे अशी उत्कंठा वाढीच गेली पाहिजे की उद्या काय, आणखीन काय, यापुढे काय, अशा करत करत ते समजून घेणं. याच्यासाठी समर्थांनी इथे चातक पक्षाचं उदाहरण देताना या 22व्या ओवीमध्ये आम्हाला ज्ञान दिलं. ते असं की चातक पक्षी वरीच्या वरी, चंचू पसरून थेंबुटा धरी, जीवन सकळही अव्हेरी भूमंडळीचे. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.